मंडळी असं म्हणतात, जे गाव करी ते राव न करी. चला तर बघूया एका जमलेल्या लग्नात गावकरी मिळून काय विघ्न आणता येते. यासाठी मंचावर येतात हास्य जत्रेतले इबलीस गावकरी. बऱ्यानु वो हो बऱ्यानु काय रे इमानात शिटा किती बसतील हो? म्हणजे माझ्या माहिती प्रमाण 60-70 बसू शकतात. काय समजलं? आणि कोंबून कोंबून भरली तर कोंबून जर भरलेली हा. तर स्टँडिंगनी उभं 100 माणसं बसतील. होय काय? हा थोडा चांगलं त्रास आहे. होईल ना, असं नाही. चांगलं आहे म्हणजे पण मध्येच इमानाचं कुठे काय काढणार? जमिनीची केस चालू आहे ना, होय काय? ते जिंकल्यावर पैसे मिळतील आता. हा. तर पैसे मिळाले की एक विमान उचलायचं म्हणतोय मी. इमान उचलतोय? हम्म. नाही उचल, माझं काही म्हणणं नाही आहे. मग? पण लँडिंग कुठं करशील? अंगण्यात. केलीस गरिबीची गोष्ट केलीस? लँडिंग कशाला करू? मग? भाडी मारणार आहे मी. भाडी मग? वडापासारखी मग कसं काय? गण्याचा वडाप आहे ना, हा. त्या कोंबून कोंबून 16 जणांना नेतो. हा. मी कोंबून 100 जणी नेली. तेवढा धंदा होईल. होईल. मग? हो बालू, हा. विमान घेण्याआधी माझी उधारी चुकवशील ना? मोठा विमान घेणार. जरा वर उडाय नाही, लगेच खाली आण. नाही ते काय? माणसं वासाठी हे पैसे मिळाले ना की टपरी सकट विकत घेईन तुला. पाजलतोय दे लगडे चाय दे. काय ते? नमस्कार म्हणजे. नमस्कार नमस्कार, नमस्कार. बारक्या 2 चाय दे बाबा. हा. म्हणू काय वसुली करायला निघालो की काय? नाही उगाच काय. मग हा टकलू गुंड का आणलाय बरोबर? अहो नाही हो. अरे खुशाल टकलू म्हणताय ते. नाही नाही गुंड नाही गुंड. गुंड नाही, मग हा यानं टक्कल काय गेला नाही? अरे हे काय अहो लॉजिक सांगतो. ओलं करून देतो. हा, हा, हा. ओलं करून देतो. हे श्यामराव. हा नमस्कार नमस्कार, नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. आम्ही ते आता माझं होणार आहे ना, ही माझी हा. तिचं हे बंधू. ती होणार आहे माझी ही तिचं हे बंधू म्हणजे त्याला सगळेच कसं उचकुटून सांगू तुम्हाला. आम्हाला कळेल कसं? साला साला हा. साला आहे मी त्यांना. अहो म्हणजे माझ्या होणाऱ्या बायकोचं हे बंधू आहे. काय म्हणता होय काय? लग्न फायनल ठरलेलं आहे. वा 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 वा. अभिनंदन अभिनंदन. वा वा अभिनंदन अभिनंदन. पण्या हो 2 चायचे पैसे यांच्या नावावर लिहा. नाही, नुसती चाय नाही, हा. आज क्रीम रोल पण दे. मी लय आनंदात आहे. वा, दे दे लवकर दे लवकर दे. हा. दे, दे. हे बेस झालं. होय. यांचं लग्न होतंय म्हणजे गावचा एक मोठा प्रश्न सुटला. गावचा प्रश्न सुटला म्हणजे काय हो? सगळ्या गावाला चिंता लागली होती माहितीये. हा म्हातारा घोड्यावर चढण्या अगोदर लाकडावर चढतोय की काय? काय बोलताय ते? हे गावातले असंच आहे. हो एकदम घाबरवाल काही नाही. गावात घाबरवतात. नवीन आहे ना ते. होय. सांगतो गंमत करतात हे ते. गंमत आहे का? आमच्या गावातली जी माणसं आहेत का ना, हा. अहो लय प्रेमल. म्हणजे ती बोलतील अशी फटकल. हा. पण नुसती गोड माणसं. असं का? फणस माहितीये तुम्हाला? हा, हा, हा. म्हणजे बाहेरून असा काटेरी हा. टणक. हा. पण आत कसा असा बुलबुलीत घरा एकदम गोड. वा, 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 आहे का वा. नाही? क्या बात. तसं आहे. काय हो कदमानू, हा, हा. लग्नाची तारीख काय ठरवली? म्हणजे सांगायचं ते. अरे अरे पुढच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा, आहे. काय म्हणजे पुढचं? होय का? म्हणजे एवढ्या लवकर होय. काय भानगड नाही ना? नाही 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 भानगड वगैरे काय काय नाही. सांगा. सांगतो काय असेल तर आम्ही ऐकू. अहो, सांगतो काय आहे त्याच्यात. आय नो म्हणजे नका सांगू मला माहिती. लपवण्यासारखं काही नाहीच आहे ना. म्हणजे कसं आहे, हा माझी बहीण आहे ना, बर. तिचं आधी लग्न झालेलं आहे बुवा. होय काय? हा पण काय नवरा दारूबाज होता. अरे. गायरा मारायच्या हो बहिणीला. वाईट. काय? त्याच्यामुळे कंटाळून डिवोर्स घेऊन टाकला बुवा. बेस केलं. पण म्हटलं बहिणीचं आयुष्य काय उद्ध्वस्त करायचं, तिची बिचारीची काय चूक. खरंय. म्हणून तिचं दुसरं लग्न लावून टाकू बुवा लगेच. अच्छा अच्छा म्हणून लगेच ह्यांच्यावर रुमाल टाकला हो तुम्ही. रुमाल टाकला म्हणजे नाही नाही रुमाल बद्दल कसा आपण एसटी ती सीट पकड हे रुमाल कसा टाकता हा. तसा यांच्यावर तुम्ही रुमाल नाही टाकला, टाकला. हा. काय हो बोलायला? असं अवघड आहे पण काळजी करू नका पाहुण्यानू. हा. तुमच्या बहिणीचं नशीब फलफललंय माहितीये काय? दिवा बत्तीस घेऊन जरी असा माणूस शोधला ना सापडायचा नाही कुठं. काय तरी काय ए बाबा कुकिंगचं पण बिस्किट ठेव. बारक दे आता चालत नाही. हो. भारी होता पण माणसं मस्त आहे बुवा. हा पण तुम्हाला सांगतो हा. या गावात हा. यांच्यासारखा स्वच्छ माणूस कोण नाही. मग माणूस एवढा स्वच्छ उद्या साबण संपला तर ह्याला अंगावर चोलू शकता तुम्ही. मग? लय
आम्ही हल्ली साबण नेतच नाही अंघोळ खूप कॉमेडी आहेत बाय बरं भाई काय म्हणतो कदमानू आता लग्न ठरलं ठरलं जुन्या गोष्टी विसरून जा जुन्या गोष्टी म्हणजे काय सांगतो जुन्या तुम्ही. गोष्टी आता ती चिंदन करी नाही तुमच्या घरात ये जा करते आता पण तिला ती- सांगा माझी बायको येणार आहे तेव्हा तुझी गरज नाही मला एक मिनिट कोण चिंतन करीन हो, डबेवाली हो डबेवाले डबे डबा पोचवायला येते का ना? अच्छा, अच्छा, अच्छा. बरं. काय बिचारीला नवरा नाही आहे ना हा. तो कदम त्याला सांगतात की बाय दिवसातनं 2 वेळा घरी ये कशाला डबा द्यायला बरं नाही म्हटलं नवराने हे सांगितलं तुम्ही. सकाळ संध्याकाळ डबा नको ह्यांना खाली काय बोला तुम्ही नाही, तुम्हाला काय 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 पण समजून नाही, जाऊ बाय. मी आणि काय- हा मुलगा नाहीच आहे तसला व तसला मुलगा नाहीच आहे तसला हा. नाही. सभ्य मुलगा आहे का हो ते आहे तर आहे हा, आणि कसं आहे ती आली डबा द्यायला आणखी दार लावून घेतात अहो, काय बोलता तुम्ही? काय चाललंय तुमचं काय नाही 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 कशाला दार लावून मी घेतो? कदम तू गफऱ्या नाही ते काय डबा म्हणजे कसं डबा द्यायला आण, ती गेली की हा दार लावतो जाऊ दे. तसं सांगतो ना मी घाबरलो ना नाही नाही, म्हणजे काय गरीब आहे ना ती हा. म्हणून तर आपलं मी मदत म्हणून नाही, तिला नाही. डबा लावले हा, होय, 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 बरोबर, होय, बरोबर. नाही नाही बरोबर आहे नाही, पण होईल काय नानकेट जरा द्या आणखी थोडीशी नानकडे कसं अजून मग काय ते सांगतो नानकडे काय मग काय झालं दिली होते एवढं लग्न झालं 2 नानकेट काय भैयात आहे नाही ते काय द्या. उगाच सांगू नका काहीतरी उगाच माझं अरे, लग्न मोडायचं. जाऊ दे जाऊ दे बारकी बारकी द्या बारकी ए, बाला बारकी नानकडे द्या हा हा. आपण चला आपल्याला लेखा नाही नाही, हो चला. पाहुणं अहो जाता कुठं बसावं होय, बसा कुठं लग्नाची गडबड आहे अरे नंतर हे लग्नाच्या गडबडीत कुठे मिळणार आहेत आता बोलू चला अरे वासाडे लग्नाचं आलं की तुमची ओळख करून देतो ना बसा बसा हो पाहुणे, बसा. हो, कदम. बसा हो. बस रे तू. काय बसा. आहे, काय नाही काय आता आलेच पाहुणे काय जरा गप्पा माराय नको नाही तर काय कशाला गप्पा मार काय लग्न तर हायच नेहमीचा झाले ना पिऊन आपण अहो, आपलं ऐका ए यांना नाकावडी चाय देस रे नको, नको, नको. ए, बाबा, झाली चहा. बाय याच्यात भर चाय गुड हा चाय घेतोय माहिती चाय घेतो. तुम्ही घेता बाय चहा? पाहुण्या नाकावडी? बसा बसा. ए बने यांना चाय दे ऐक. हो काय तुम्हाला सांगतो पाहुण्यानो लय साधा पोरगा हो. बरोबर हा. म्हणजे लहानाचा मोठा होताना मी इथं बघितलेला आहे डोळ्यासमोर बरोबर. काहीच गोष्ट नव्हे पण कसं एखाद्याचं नशीब अगदी खराब असतं का नाही म्हणजे चंदन जसा झिजत ना तसा झिजलेला आहे. अरे अरे तिला लागलाच नाही हो म्हणजे कोळशासारखा घास घासलाय हा. नाही तिला लागला नाही काजल लागला म्हणजे पाणी शिंपडून फेकण्याच्या लायकीचं आहे काय बोलता तुम्ही कशाला तुम्ही तुम्हाला सांगतो, आता तुम्ही बहीण दिली बाई ना आता तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघा लग्नात केवढी गर्दी होते म्हणजे ह्याच्या प्रत्येक लग्नात एवढी आम्ही गर्दी बघितली आहे याच्या प्रत्येक लग्नात म्हणजे हो? नाही नाही, काय नाही 3 लग्न मोडलीत का नाही 3 लग्न झाली आहेत तुमची काय बोलताय ते अहो लग्न कुठे झालंय माझं नाही, नाही, लग्न नाही. व्हायच्या आधी मोडली पाहुणे अरे, ते सांगितलं पाहिजे ना जाऊ पण माझं दे लग्न- पाहुण्यानं जाऊ दे बसा बसा हो काय इकडे. बसा हो? इकडे 3 लग्न झाली या माणसाची तुम्ही सांगितलं नाही या टकलूला अरे, पण कशाला सांगायचं काय करत आहे का इथं सांगायचं कशाला ओरडटावाय सांगाय पाहिजे नात्यात क्लॅरिटी पाहिजे काय पाहुण्यानो मग? मग गुंतागुंत वाढत नाही आज आम्ही बोलू नये म्हणून आमच्या तोंडात क्रीम रोल दिले बरोबर हा? उद्या बायको नांदायला आली तर काय गप राहणार आहे सगळे गप मग? असं तुम्ही- अरे गाव चर्चा करणार आणि गाव काय एका तोंडाने चर्चा करताय 1000 तोंडाला लोक नाही तर- पण इथं बोलायची गरज आहे का तुम्हाला? एवढ्या तुम्ही लोकांना काय बोलू काय नका कदम बरोबर बोलतायत ते मग? त्यावर कशाला ओरडताय तुम्ही काय बोलतायत? अरे मी सांगितलं की नाही तुम्हाला माझ्या बहिणीचा घटस्फोट झालेला सांगितलं की नाही तुम्ही या गोष्टी कशाला लपवायच्या अरे कुणी लपवले आहे माझं लग्न झालेलंच नाही आहे अरे पण मोडलं ना 3-3दा अरे पण लग्न व्हायच्या आधी मोडलेली आहेत पहिलं लग्न म्हणजे पत्रिका वाटताच मोडली आता त्याला मी काय करू? दुसरं लग्न भाऊजीने मोडला आजोबाचं कानाय लावलेलं म्हणून त्याने मोडली तिसरं लग्न झालं होतं सगळे ठरलं होतं हॉल पर्यंत गेलो होतो बोलले अरे बापरे हा लयच बुटका आहे हो, आता कसं करायचं पण आधी तुम्हाला नाही कळलं बसाडून तुम्ही माझं तिथं गेलं लग्न अशीच 3 लग्न मोडली तू तुम्हाला सांगतो मंगला का असतं का माझ्या कानावर पडलीच नाही काय ता मंगला काय मंगला कसं जे असतात ना मंगलाष्टक. आ, मंगलाष्टका माझ्या कानावरच पडली नाही हो हा. म्हणजे मी एकदम असा प्युअर नवरा एकदम किल्लर असा प्युअर अरे एवढे प्युअर आहे तुम्ही तर मग या सगळ्या गोष्टी आधी सांगायला काय अडचण होती तुम्हाला अहो पण नायच झालीच लगेच तर कसं तुम्हाला सांगू पाहुणे बरोबर आहे त्यांचं लग्न नाही झालंय बघा ना. आम्ही त्यांच्या लग्नाली तशी बुंदी बिंदी नाही खाल्लेली मग वासाड्यानं हे सांगा बुंदी नाही खाल्लेली म्हणून अरे होय. सांगा ना हे. हे सांगा ना नानकिटा खाताना लक्षात आलं बुंदी नाही खाल्लेली त्यामुळे ते लगेच सांगून टाकलं मी नाही आणि दोष तुमचा नाही आहे दोष ह्यांचा नाही हा, आहे त्यांचा- दोष ह्यांच्या पत्रिकेत आहे सगळा पत्रिका काय मध्ये पत्रे म्हणजे म्हणजे? त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे नाही तर काय? एक मिनिट
जीवन मरणाचा प्रश्न म्हणजे काय? यांच्या पत्रिकेत बायकोच्या भावाचा मृत्यूयोग आहे. अहो काय बोलता हे कधी बायकोच्या भावाचा मृत्यूयोग. एक मिनिट तुम्ही थांबा, तुम्ही काय करू नका त्यांना. हा. हे काय काय मॅटर आहे म्हणजे काय? म्हणजे हे उभे राहिले लग्नात, यांच्यावर अक्षता पडल्या हा. की भाव पडला. पण हे सांगा म्हणजे भाऊ मरणार जागच्या जागेवर जागच्या असं जागेवर. पत्रिकेत लिहिलं हे. अरे बापरे. आम्ही नव काय आम्ही एका माणसानं सांगितलं गावातल्या. अरे कुठला माणूस आहे तुम्हाला दाखवा कोण आहे माणूस असा एक्झॅक्टली नाव नाही माहिती आहे त्याचं, पण गावात त्याची एक बऱ्यापैकी चर्चा पारावर अरे चालू आहे. कसली चर्चा आहे अरे गावात तर चर्चा माझी आणि सुमनची पण आहे. आता सुमन कोण? अहो मेंढी हो मी पाळे मेंढी. मेंढीचं नाव सुमन? हो अरे वेगळी तरा आहे या माणसाची. अहो मी सगळं सांगितलं आणि तुमची एक एक गोष्ट बाहेर येते आता. मी काय अरे करतो? मी आहे ना तुम्हाला गैरा बोळा समजत होतो. मी भोळाच आहे हो. काय बोळा दिसतो बोळा आणि भानगडी सोळा अशी करते तुमची. अहो ऐका नाही वा रे वा. मी कोणाच्या आद्यात नाही मध्यात नाही माझं काम भलं मी भला असा आहे हो. मग हे काय सगळं? नाही ऐकावं पाहुणे काय भानगडीच व्हायला. हा भोला माणूस हाय की नाही भोला? हाच का याचा अख्खा खानदान भोला आहे का नाही हा. उगाच ना याच्या बापाला एका बाईन फसवला. बरं, आता हे काय नवीन सांगतो नवीन कुठे हाय तर सांगा. हाय सांगितलं. काय? तुम्ही थांबा, तुम्ही बोलू नका. काय काय नाही कोण बाई? आता हे नवीन काय लचांडे? लचांड नाही आहे, यांच्यावर जमिनीची केस चालू आहे. जमिनीची केस? हा, यांचा बाप एका बाईच्या नादाला लागला आणि सगळी जमीन गेली यांची. काय नाव रे तिचं? शकुंतला बाई. हा शकुंतला. फडावर जायची तिच्या. अशी अरे रे 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 रे. असं काय नाही 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 नाही. कुठल्या खानदानात मी माझी बहीण देत होतो? नाही एवढे जायचे नाहीत, आठवड्यातून दोनदाच जायचे. अरे काय? अरे काय बोलतो तुम्हाला काय अक्कल आहे का नाही फडात बिडात काय नव ऐका आमचे बाबा उत्तम ढोलकी वाजवायचे. मग? काय झालं एक दिवशी फडामध्ये ढोलकीवाला जो होता ना तो जल्ला वासारा तो आजारी पडला. मग आमचे बाबा तिकडे गेले आणि त्यांचा शो केला एवढंच आहे. वा वा वा. मारा आता चाटा. सांगा काही पण. नाही नाही, नाही चटा मारतो. बरं हे जाऊ दे. ती दुसरी होती ती जर्दा खाऊन थुकायची ती ही वाचून ती डांबरेट बाई एक हा, नंबरची. हा. डांबरेट. होय. त्यांच्या बापाला बोलवलं आणि फड्यावर आणि बारका डान्स केला आणि सगळी जमीन घेऊन गेली. अरे काय चाललंय तुमचं? फक्त डान्स त्यांच्यावर ओरडू नका. अरे काय चाललंय हे? बरं झालं हे दोघं मला सापडले. यांनी सगळं सांगितलं, नाही तर माझी बहीण तुझ्यासारखा नराधामाच्या गळ्यात बांधली असती मी. अरे काय काय चल नाही करायचं तुझ्या हा, बहिणीचं तसं लग्न? काय मी माझी बहीणच देणार आहे तुला. घटस्फोटीच्या बहिणीचं बांधलं नाही अरे मला पण नाही करायचं. अरे काय? अरे हट. अरे काय? अरे काय रे फुटरे. अरे, अरे, जाऊ दे. वर चढतोय. हा ना. मोठा आला एक तर मेहरबानी लग्न अरे काय कर रे? छान तुझं तो. रागावलं नाही. कदम याला चौथं पण लग्न मोडलं रे तुझा. लगेच गावात चर्चा सुरू करा. हो नाही, चर्चा करतो आम्ही. हो आणि अजून एक अशी चर्चा सुरू करा की अरुण कदमनी 2 लोकांचे मर्डर केले म्हणून. कोणाची रे. तुमच्या दोघांचं वा वा. करामती उचापती गावकऱ्यांनो ॲज युजल उत्तम परफॉर्मन्स. प्रसादा. छान. प्रत्यक्षात ज्या माणसाच्या घरात नातवंड यायची वेळ झाली आहे त्या माणसाचं लग्न ठरतं इथून स्किट सुरू झालं. नवीन वर्षाच्या सुरुवातीला यापेक्षा वेगळा आशावाद तो अजून काय पाहिजे. वा वा. वा वा अरुण छान. नेहमीप्रमाणे उत्तम कन्व्हिक्शन आणि उत्तम त्रागा. मजा आली मजा आली. नानकटाईला तुम्ही काय म्हणत होतात? नानकीट. 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 अच्छा गावाकडे नानकीट म्हणतात. अच्छा अच्छा नानकेट. छान. नानकेटा सारखाच खुसखुशीत होता तुमचा चोमडेपणा. मजा आली मजा आली. छान. सई. भारी होतं परफॉर्मन्स. वडाप हा शब्द ऐकून मी थेट सांगलीला गेले. त्यानिमित्ताने काही आठवणी जाग्या झाल्या. एक निरोप आहे खूप महत्त्वाचा. सेट जाण्याच्या आधी मला 2 क्रीम रोल इकडे देऊन जा. आणि आणि मला नानकेटा. खूपच मजा आली. काही काही जागा खूप भारी घेतल्या तुम्ही सगळ्यांनी. आणि अरुण दादा तुमचं लग्न हा विषय तुम्हीच इतक्या कन्व्हिन्सिंगली मांडू शकता, अजून कोणीही नाही. मजा आली.